नाशकातील सटाणा नगर परिषद निवडणुकांना सुरुवात झालेली आहे। मतदानाला मतदारांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। 22 जागांसाठी 74 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। तर भाजपकडून योगिता मोरे, शिंदेच्या शिवसेनेकडून हर्षदा पाटील, तर भाजपमधून वेगळा गट तयार होऊन उमेदवारी करणारे रुपाली कोठावदे यांच्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली। मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते चित्र उद्या मतमोजणी आहे तेव्हा स्पष्ट होईल। संपूर्ण राज्यात आता नगर परिषदचे जे निवडणुकीचं वारं जे हे पसरलेलं आहे व आपण नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात म्हणजे बागलाण येथे आलेलो आहे व आपण बघितलं तर सटाणा नगर परिषद 12 प्रभागांसाठी 24 जागेवर निवडणूक होत असून एक थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे व सटाणा येथील पालिकेचा जो निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी सुनील मोरे, शिवसेना शिंदे व भाजपा बंडखोरीवरील सटाणामध्ये त्यांचे सर्वाधिक माजी अध्यक्ष व त्यांच्या सुनबाई रुपाली कोठावदे या अपक्ष अशी तिरंगी लढत जी आहे ती होत आहे इथे। व आपण आज बघू शकतोय की सकाळी आता जे ते मतदान चालू झालेले आहे व जे दिवस असल्यामुळे जे मतदान करणारे जे नागरिक आहेत ते हळूहळू आता मतदान करण्यासाठी येत आहेत व संपूर्ण ही जी तिरंगी लढत जी आहे ही आता आपण बघू शकतो। यांनी खूप परिश्रम घेतलेले आहे व कुठेतरी सभा झाल्या, रॅल्या झाल्या, त्याच पार्श्वभूमीवर इथे आपण आता परत बघू शकतो की इथे परत हळूहळू जी गर्दी होत आहे व मतदान करणारे नागरिक आहेत ते अतिशय जोमाने व आनंदात इथे मतदान करीत आहेत व आपण आता पुढे बघूया नेमकं आता जे मतदार राजे जे आहेत हे कौल काय देतात व आता उद्या जो निकाल लागणार आहे नेमकं भविष्य जे हे कोणाचं उज्ज्वल होत आहे। मी प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।